हॅलो. हिवाळ्यात हिरव्या भाज्या सहज उपलब्ध होतात, म्हणूनच मी हिरव्या भाज्यांच्या भरपूर रेसिपीज बनवते. आणि अर्थातच कोथिंबीर खूप ताजी आणि स्वस्त लवकर अवेलेबल होते, त्यामुळे कुरकुरीत चविष्ट कोथिंबीर वडी बनवण्याची संधी मी कधीच सोडत नाही. आणि मग मी सुरुवात करते चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ घालण्यापासून. आणि यामध्ये ऍड करते महाराष्ट्राची अस्सल चव म्हणजे एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला, जो कोथिंबीरीची चव अजूनच खुलवतो. आणि कोथिंबीर मॅरिनेट करताना तुम्ही पांढरे तीळ आणि ओवा ऑप्शनल ऍड करू शकता. आता कोथिंबीर वडी जास्त कुरकुरीत राहावी म्हणून मी एक ट्रिक वापरते. पोहे हलके भाजून त्याची पूड बनवून मॅरिनेटेड कोथिंबीर मध्ये बेसनाबरोबर ऍड करते आणि परत ऍड करते एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला, तीळ, मीठ आणि तेलाचं मोहन. मग हे सगळं मळून झाल्यानंतर 10 मिनिटं मॅरिनेट व्हायला साईडला ठेवायचं. मग हे पीठ ढोकळ्याच्या पात्रामध्ये थापून वाफवून घ्यायचं. वाफवण्याच्या आधी पिठाला थोडेसे तीळ लावले तर वड्या आणखीन छान दिसतात. आणि अशा थापून वाफवल्यामुळे चौकोनी आकारात कापता पण येतात. तुम्ही एअर फ्राय करा किंवा डीप फ्राय करा, वडी टेस्टी लागते. ही माझ्या आवडीची आणि सगळ्यात पटकन होणारी रेसिपी, कारण फक्त एव्हरेस्ट कांदा लसूण मसाला वापरून कोथिंबीर वडीला परफेक्ट मसालेदार चव येते. म्हणून तुम्ही ही रेसिपी आणि एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला नक्की ट्राय करा. हा मसाला तुम्हाला जवळच्या दुकानात सहजच मिळेल.